कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी. पडल्याबरोबर तिच्या पायाला ओलसर लागलं. तिच्या 5 बालकाच्या रक्तानं तिचे पाय माखले सज्जन हो. ज्या वेळेला द्रौपदीने समोर जाऊन ते दृश्य पाहिलं, आपले 5 बालक ज्या वेळेला धडा वेगळे, त्यांची मस्तक धड आणि मस्तक वेगळे झालेले तिने पाहिले. आणि त्या द्रौपदीच्या अंतःकरणाला भयंकर वेदना झाल्या सज्जन हो. धाय मोकलून द्रौपदी रडायला लागली. विचार करा मायबाप, ज्या आईचे 5 पुत्र तिच्या डोळ्यासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत, काय वाटलं असेल त्या आईला. ज्ञानोबाराय म्हणतात, माये पुढो निबालक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मिना. एखादी मासुळी पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जशी ती तडफड करते ना सज्जन हो, मन्या वाचून साप जसा बेचैन होतो, तशी या पुत्रांची अवस्था पाहून द्रौपदीची अवस्था झाली. जिचे पिढे बाळ, 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 प्राण स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव. 5 बालक ज्या वेळेला द्रौपदीचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले, धाय मोकलून रडायला लागली द्रौपदी सज्जन हो. ही भयंकर अवस्था द्रौपदीचा आक्रंदन माझ्या भगवान परमात्म्याने ऐकलं. आणि मायबाप, जगाचा बाप कृष्ण परमात्म्याच्या सुद्धा डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. हे भयंकर दृश्य पाहिल्यानंतर कोणाच्या अंतःकरणाला दुःख होणार नाही. द्रौपदीनं सज्जन हो कृष्ण परमात्म्याच्या कमरेला कडकडून मिठी मारली, रडायला लागली द्रौपदी म्हणते, देवा माझी मुलं मारलेत म्हणून मला दुःख वाटत नाही, मी माझे मुलं मारले म्हणून रडत नाही देवा, मला रडायला यासाठी येते कारण माझे पुत्र वीरांचे पुत्र होते, शूरांचे पुत्र होते. वीरांच्या पुत्रांना, शूरांच्या पुत्रांचा मृत्यू असा झोपेत होणं दुर्दैवी आहे देवा. मारणारानं, त्या मारणाऱ्या नराधमाने कमीत कमी जाग करून तरी माझ्या मुलांना मारायला पाहिजे होतं देवा. द्रौपदीची ती भयान अवस्था पाहिली आणि सज्जन हो, अर्जुन आला. भयंकर वेदना झाल्या अर्जुनाच्या मनाला. अर्जुनानं त्याच वेळेला शपथ घेतली. अर्जुन भगवंताला म्हणतो, देवा ज्याने कोणी माझ्या बालकांना मारला असेल, उद्या सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. अर्जुनाने रथ तयार केला
रथ तयार झाला, अर्जुन रथामध्ये बसला. देवाला वाटलं हा अर्जुन रागाच्या भरात तिसरंच काहीतरी कुटाणा करून टाकील. अर्जुन आला, कृष्ण परमात्मा म्हणतोय थांब थांब अर्जुना, अरे अर्जुना थांब. पण अर्जुन थांबण्याच्या स्थितीत नाही. भगवान परमात्मा मागे धावले, तोपर्यंत अर्जुनाने रथ तयार केला आणि अर्जुनाचा रथ धावायला सुरू झाला. सज्जन अर्जुन शोध घेतो आहे कोण असेल तो नराधम. आणि सज्जन हो, काही अंतरावर गेल्यानंतर अश्वत्थामा पळून जाताना त्या अर्जुनाला दिसला. अश्वत्थामा पुढे पळतोय, अर्जुन पाठीमागे पळतोय. अर्जुनाने अश्वत्थामाचा पाठलाग केला. अश्वत्थामाला अर्जुनानं पकडलं. आणि सज्जन हो, एखाद्या जनावराला जसं गाडी बैलाला बांधून पाठीमागे आणतात वडत, तसं अर्जुनाने त्या अश्वत्थामाला दोरीला बांधलं दोरीने आणि रथाला बांधून त्याला फरफटत वडत वडत त्या अश्वत्थामाला आणलं. सज्जन हो, अर्जुनाने ज्या वेळेला त्या अश्वत्थामाला वडत आणलं तेव्हा हे दृश्य द्रौपदीनं पाहिलं. द्रौपदीने ते दृश्य, भयंकर दृश्य पाहिलं आणि द्रौपदीने आवाज दिला, सोडा सोडा याला सोडा. द्रौपदी तू म्हणते सोडा? अरे जिची 5 बालक या नराधमानं मारून टाकले झोपेमध्ये आणि त्याला तू सोडा म्हणतेस? द्रौपदी म्हणते हो नाथ, याला सोडा. पुत्राच्या मृत्यूचं दुःख काय असतं हे फक्त आई जाणू शकते. मृत्यूच्या, आपल्या बाळाच्या मृत्यूच्या वेदना काय असतात हे फक्त एक आईचं अंतःकरण जाणू शकतं, बाकी दुसरं कुणी जाणू शकत नाही. माझी 5 मुलं मारलेत, माझ्या अंतःकरणाला किती वेदना झाल्यात हे फक्त माझं अंतःकरण जाणतंय. आणि मला वाटत नाही की माझ्या जीवनात जे दुःख मला मिळालंय ते दुःख आणखी कोणा आईच्या पदरामध्ये, कोणा आईच्या दुसऱ्या नशिबी यावं अशी मुळीच माझी इच्छा नाही. माझे 5 मुलं मारलेत, माझं दुःख वाटून घेण्यासाठी माझे 5 पती जिवंत आहेत. परंतु मालक, तुम्ही जर याला मारलं या अश्वत्थामाला, तर त्याच्या आईला किती, तुमची गुरुमाता आहे, तिला किती दुःख होईल. तिचं दुःख वाटून घेण्यासाठी सुद्धा कुणी नाही. द्रोणाचार्य युद्धामध्ये अगोदरच मृत्युमुखी पडलेले आहेत. त्या द्रौपदीचे वचन ऐकले सज्जन हो, आणि माझ्या कृष्ण परमात्म्याला आनंद झाला. कृष्णाची छाती फुगून आली. कृष्ण मनोमन म्हणतोय वा, अरे बहीण असावी तर अशी. अरे द्रौपदी, तू दाखवून दिलास या जगाला की जीवनात कितीही भयंकर दुःख आलं ना तरी त्या दुःखामध्ये माणसाने मजबूत कसं राहायचं हे तू दाखवून दिलंस. मनाच्या विरुद्ध थोडीशी गोष्ट झाली की आपण उदास होतो, हताश होतो, नाराज होतो, संयम सुटतो आपला. सज्जन हो, पण 5 बालक मारून सुद्धा द्रौपदीचा संयम तिच्या कंट्रोल मध्ये आहे. अश्वत्थामाला आणून सभेमध्ये हजर केलंय. अर्जुन म्हणतोय याला मी जिवंत ठेवणार नाही, याला मारल्याशिवाय मी राहणार नाही. द्रौपदी म्हणते याला सोडून द्या. भीमदादा म्हणतो अर्जुना तू जरी सोडलंस तर मी मात्र सोडणार नाही याला. धर्मराजाला विचारलं काय करायचंय दादा याचं. धर्मराज स्वतः काहीच निर्णय घेत नाही. धर्मानं भगवंताकडे पाहिलं. देवा तुम्हीच निर्णय द्या. भगवान म्हणले मी तरी कसा निर्णय देऊ, माझं वैयक्तिक मत मांडण्याचा मला काही अधिकार नाही. परंतु तुम्ही मला विचारत आहात तर मी शास्त्र काय सांगतं ते मी तुम्हाला सांगतो. कृष्णानं सांगितलं शास्त्राचा नियम असा आहे की बाल हत्या करणारा आतताई, बाल हत्या करणारा त्याला आतताई असं म्हणतात. तो आतताई कुणी जरी असला
तरी त्याला मारलं पाहिजे. दिसताक्षणी त्या आतताई माणसाला गोळ्या घातल्या तरी शास्त्र सांगतं पाप लागत नाही. आणि ब्राह्मण कुणी जरी असला, कितीही पापी असला, तर शास्त्र सांगतं त्या ब्राह्मणाला जीवे मारू नये. दोन मत कृष्णानं मांडले. ब्राह्मण किती पापी जरी असला तर त्याला मारू नये, आणि आतताई कुणी जरी असला तर त्याला सोडू नये. म्हणजे कृष्णानं स्पष्ट शब्दात असं सांगितलं नाही, याला मारलं पाहिजे असंही नाही सांगितलं, आणि याला सोडलं पाहिजे असंही नाही सांगितलं. अर्जुनावर काम सोपवलं. म्हणजे एका वचनाने कृष्ण म्हणतो याला मारलं पाहिजे, आतताई आहे म्हणून मारलं पाहिजे, आणि ब्राह्मण आहे म्हणून याला सोडलं पाहिजे. अर्जुना, तू ठरव काय करायचं ते. अर्जुनही कृष्णाचा चेला आहे सज्जनाओ. अर्जुनाने दोन्ही कामं केले. त्याला मारूनही टाकलं आणि त्याला जिवंतही ठेवलं. भरलेल्या सभेमध्ये त्याच्या मस्तकामध्ये एक दिव्य मणी होता अश्वत्थाम्याच्या. तो दिव्य मणी त्यानं काढून घेतला आणि त्या अश्वत्थामाला सज्जन हो भरलेल्या सभेमध्ये लाथा बुक्क्या घालून अश्वत्थामाला हाकलून दिलं. त्याला अपमानित केलं, अपमान केला त्याचा. ब्राह्मणाचा अपमान, अपमान म्हणजे ब्राह्मणाचा जिवंतपणे मृत्यू आहे सज्जन. ब्राह्मणाला एखाद्या श्रेष्ठ माणसाला जर मारून टाकायचं असेल तर त्याला जिवंतपणे मारून टाकायची गरज नाही. त्याचा अपमान म्हणजे त्याचा मृत्यू आहे. त्याचा अपमान केला आणि त्याला सभेतून हाकलून दिलं. अश्वत्थाम्याने अर्जुनाचे उपकार मानायला पाहिजे होते, कमीत कमी जिवंत तरी ठेवलं. पण त्याच्या मनामध्ये पांडवांच्या विषयी घृणा आणखीनच वाढली. बेस कमी करायचं जरा. पांडवांच्या मनामध्ये तिरस्काराची भावना आणखीनच त्याच्या मनामध्ये जागी झाली. आणि त्या अश्वत्थामानं सज्जन हो 5 पांडवांना मारण्यासाठी 5 ब्रह्मास्त्र सोडले. 6वं ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडलं. अर्जुनाला कळेना ते ब्रह्मास्त्र वाऱ्याच्या वेगाने येत होते पांडवांकडे. अर्जुन घाबरून गेला. कृष्ण परमात्म्याला विचारतोय, केशव गोविंद कुछ करो, देवा काहीतरी कर, ते ब्रह्मास्त्र येत आहेत. अर्जुन पूर्ण घाबरलेला पाहिला आणि कृष्णानं सांगितलं, अर्जुना रे घाबरू नकोस. माणसाच्या पायात काटा मोडतो तेव्हा पायातला काटा काढण्यासाठी दुसऱ्या काट्याचाच वापर करायचा असतो. माणसाच्या शरीरामध्ये जर विष गेलं तर ते शरीरात गेलेलं विष नष्ट करण्यासाठी तितक्याच पावरचं दुसरं विष पुन्हा आणखी शरीरात सोडावं लागतं. आणि मग त्या दोन्ही विषाची टक्कर होते आणि त्या दोघांचीही मात्रा समाप्त होऊन जाते. विशेष औषधम विषम. अरे सामान्य व्यवहारातला नियम आहे, लोखंड जर तोडायचा असेल तर दुसऱ्या लोखंडाचाच वापर करायचा असतो. भगवंताचे हे शब्द अर्जुनाच्या लक्षात आले आणि अर्जुनाने सुद्धा ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्रांचा, दोन्ही ब्रह्मास्त्रांचा टकराव झाला आणि ब्रह्मास्त्राच्या मात्रा समाप्त झाल्या. परंतु 6वं जे ब्रह्मास्त्र होतं ते 6वं ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्याने, त्याला माहिती होतं अभिमन्यू ज्या वेळेला चक्रव्यूहामध्ये मारल्या गेला, त्याची पत्नी उत्तरा ती 6 महिन्याची गरोदर होती आणि आता तिच्या पोटातला गर्भ वाढतोय हे त्याच्या लक्षात आलं आणि 6वं ब्रह्मास्त्र त्यानं त्या उत्तरेच्या गर्भाच्या दिशेनं सोडलं. ब्रह्मास्त्र येताना पाहिलं त्या उत्तरेने भगवान परमात्म्याचा धावा केला. सज्जनांनो, पाहि पाहि महायोगी, देव देव जगत्पते, नान्यं त्वदभयं पश्ये
परिपाह्यनुशासनम् हे कृष्ण द्वारिकावासीन देवदेव जगतपते। हे देवा, हे भगवंता, या ब्रह्मास्त्रापासून माझ्या गर्भाचं रक्षण कर देवा। भगवंताच्या कानावर त्या द्रौपदीची आर्त हाक उत्तरेची आर्त हाक गेली आणि माझा परमात्मा दुसऱ्याच क्षणाला त्या उत्तरेच्या समोर उभा राहिला। एक रूप त्या भगवंताने छोटस धारण केलं, उत्तरेच्या पोटात प्रवेश केला आणि एका रूपाने उत्तरेच्या समोर उभा राहिला। आतमध्ये छोट रूप धारण करून सुदर्शन चक्राने त्या ब्रह्मास्त्रापासून तिच्या पोटातल्या गर्भाचं रक्षण केलं आणि दुसऱ्या रूपाने त्या उत्तरेला विचारत होता, उत्तरा तुला काही त्रास तर होत नाही ना? उत्तरा म्हणते, नाही देवा, मला काही त्रास होत नाहीये। माझ्या भगवान परमात्म्याची ही शाळा कुंती मातेला समजली। कुंतीला लक्षात आलं, माझ्या भगवंताने एक छोट रूप धारण करून कुंतीच्या गर्भाचं रक्षण केलंय। कुंती म्हणते, देवा, जगाच्या नजरेमध्ये तू धूळ फेकू शकतोस, परंतु मला मात्र तू नाही फसू शकणार, कारण मला माहिती तू कोण आहेस। तू देव आहेस, जगाचा मालक आहेस। तू सामान्य माणसासारखं आमच्या सोबत तू राहतोयस, परंतु आम्हाला माहिती तू देव आहेस। भगवान म्हणतात, हो बघा, अरे आमची बुवा काय म्हणते, मला मी देव आहे। चला ठीक आहे बुवा, तू म्हणतेस ना मी देव आहे, तर आहे मी देव, चला। मग भक्तांनी देवाकडे काहीतरी मागायचं असतं, तुम्हीही माझ्याकडे काहीतरी मागून घ्या। सगळ्या पांडवांनी आपल्या आपल्या पद्धतीनं मागणी केली। जेव्हा वेळ आली सज्जनाओ कुंतीची, कुंती मातेला विचारलं, बुवा बोल, तुला काय देऊ मी सांग। कुंती माता म्हणते, देवा देणार? म्हणे हो देणार। देवा, जर देण्याची इच्छा असेल तर फक्त एक दे। काय? विपद संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यच्चात् अपुनर्भव दर्शनम। हे देवा, द्यायचं असेल ना तर माझ्या जीवनामध्ये दुःख दे, दुःख, दुःखाचे पहाड माझ्या जीवनात तुटून पडू दे देवा। भगवान म्हणतात, अरे बुवा काय मागतेस तू, भानावर आहेस का? अरे सगळी दुनिया, सगळं जग माझ्याकडे माझी भक्ती करतं आपल्या जीवनात सुख मिळावं म्हणून, आणि तू माझ्याकडे खुशाल दुःख मागतेस? कुंती माता म्हणते, हो देवा। अरे ते सुख काय कामाचं आहे देवा, ज्या सुखामध्ये तुझा विसर पडतो, माणसं तुला विसरून जातात। अरे माझ्या जीवनात ते दुःखच चांगलं आहे, ज्या दुःखामुळे देवा तुझी कायम आठवण अंतःकरणामध्ये होते। कुंती माता म्हणते, सुख के माथे सील पड़े जो हरि हृदय से जाए, बलिहारी उस दुख की गोविंद जो पल पल नाम जपाए। जीवनामध्ये सुख आलं की देवा माणसं तुला विसरून जातात आणि दुःख आलं की देवाची आठवण करतात माणसं।
नन्हा सा फूल हूँ मैं, चरणों की धूल हूँ मैं। नन्हा सा फूल हूँ मैं, चरणों की धूल हूँ मैं। नन्हा सा फूल हूँ मैं, चरणों की धूल हूँ मैं। नन्हा सा फूल हूँ मैं, चरणों की धूल हूँ मैं। आया मैं आया तेरे द्वार, गुरु जी मेरे पूजा करो स्वीकार। गुरु जी मेरी पूजा करो स्वीकार। गुरु जी मेरी पूजा करो स्वीकार। मेरी पूजा करो स्वीकार। गुरु जी मेरी पूजा करो स्वीकार। मैं तो निर्गुनिया हूँ, बस इतनी सी बात है। मैं तो निर्गुनिया हूँ, बस इतनी सी बात है। मेरे जीवन की डोरी अब तेरे हाथ है। मेरे जीवन की डोरी अब तेरे हाथ है। मैं तो निर्गुनिया हूँ, बस इतनी सी बात है। मेरे जीवन की डोरी बस तेरे हाथ है। थोड़ा सा गुण मिल जाए, निर्धन को धन मिल जाए। थोड़ा सा गुण मिल जाए, निर्धन को धन मिल जाए। मानु तिहारा उपकार, गुरु जी मेरी पूजा करो स्वीकार। गुरु जी मेरी पूजा करो स्वीकार। गुरु जी मेरी पूजा करो गुरु जी मेरी पूजा करो स्वीकार। गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। नन्हा सा फूल हूँ मैं, चरणों की धूल हूँ मैं। नन्हा सा फूल हूँ मैं, चरणों की धूल हूँ मैं। आया मैं आया तेरे द्वार, गुरु जी मेरी पूजा करो स्वीकार। गुरु जी मेरी पूजा करो स्वीकार। गुरु जी मेरी पूजा करो स्वीकार। गुरु जी मेरी पूजा करो स्वीकार।